आज सोलापूर सार्वत्रिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक आज शेवटचा दिवस होता। मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता। मी गेले 9 ते 10 वर्षापासून प्रभाग क्रमांक 25 मध्ये राष्ट्रवादी पक्षाचं काम करत आहे। निष्ठावंत कार्यकर्ता काम करत असताना सोलापुरातील जिल्हा अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांनी मला आश्वासन दिले होते की मुल्लासाहेब, तुम्हाला प्रभाग 25 मधून 100% अजितदादा पवार यांच्या वचननाम्यामुळे त्यांचं जसं एकच वादा अजितदादाचा वादा 100% खरा आहे, पण अजितदादाच्या ग्राउंड लेवलला जे जिल्हाध्यक्ष कार्याध्यक्ष त्यांचा वादा का मला खरा वाटला नाही। त्याच्याबद्दल त्यांचा मी निषेध करतो। एक निष्ठावंत कार्यकर्त्याला आपण घरी बसण्याचा किंवा त्याच्यावर अन्याय केलाय तुम्ही, आम्हाला अति दुःख होतंय। अजितदादाबद्दल आम्हाला काय माझ्या मनात दुमत नाही, त्यांना नाव सुद्धा ठेवण्यासारखा आमचा नेता नाही, अजून सुद्धा माझा नेता तेच म्हणतो मी त्यांना। पण ग्राउंड लेवलला जे ते जे जिल्हाध्यक्ष कार्याध्यक्ष इतर जे नेते आहेत इथले, हे सगळे निष्ठावंत कार्यकर्ते मलाच नाही, असे कितीतरी निष्ठावंत कार्यकर्त्यांना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना। पण मी प्रहार संघटनेकडून, प्रहार जनशक्ती या पक्षाकडून मी आता बघू तुमचे किती राष्ट्रवादीचे किती काय आहे, तुम्ही किती पळताय आणि ह्या भागात तुम्ही किती काम केलंय हे पण तुम्ही दाखवून द्यावं, मग इथे एंट्री करायचं ह्या माझ्या एवढ्या या पट्ट्यामध्ये। आपल्या महाराष्ट्राचे आमदार माजी मंत्री बच्चू कडू साहेब, तुम्ही एक निष्ठावंत कार्यकर्त्याला तुम्ही न्याय द्यायचा प्रयत्न केलाय, ईव्ही फॉर्म दिलाय। तुमचं हात जोडून विनंती आहे माझी की तुम्ही आपले जे ह्या सोलापूरमधील कार्यकर्ते जमीर भाई, अजित कुलकर्णी साहेब, हे सगळे माझ्या पाठीशी आहेत, तुम्ही पण पाठीशी आहेत। ह्यांचं प्रहारची काय ताकद आहे ते आपण प्रभाग 25 मधून प्रहारचं राष्ट्रवादीला आपण विश्व 24 न्यूज, हर पल आपके साथ। आज सोलापूर सार्वत्रिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक आज शेवटचा दिवस होता। मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता। मी गेले 9 ते 10 वर्षापासून प्रभाग क्रमांक 25 मध्ये राष्ट्रवादी पक्षाचं काम करत आहे। निष्ठावंत कार्यकर्ता काम करत असताना सोलापुरातील जिल्हा अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांनी मला आश्वासन दिले होते की मुल्लासाहेब, तुम्हाला प्रभाग 25 मधून 100% आपण राष्ट्रवादीकडून ईव्ही फॉर्म तुम्हाला देऊ, असं मला आश्वासन दिले होते। त्या एका निष्ठावंत कार्यकर्त्या असल्यामुळं अजितदादा पवार यांच्या वचननाम्यामुळे त्यांचं जसं एकच वादा अजितदादाचा वादा 100% खरा आहे, पण अजितदादाच्या ग्राउंड लेवलला जे जिल्हाध्यक्ष कार्याध्यक्ष त्यांचा वादा का मला खरा वाटला नाही। त्याच्याबद्दल त्यांचा मी निषेध करतो। एक निष्ठावंत कार्यकर्त्याला आपण घरी बसण्याचा किंवा त्याच्यावर अन्याय केलाय तुम्ही, आम्हाला अति दुःख होतंय। अजितदादाबद्दल आम्हाला काय माझ्या मनात दुमत नाही, त्यांना नाव सुद्धा ठेवण्यासारखा आमचा नेता नाही, अजून सुद्धा माझा नेता तेच म्हणतो मी त्यांना। पण ग्राउंड लेवलला जे ते जे जिल्हाध्यक्ष कार्याध्यक्ष इतर जे नेते आहेत इथले, हे सगळे निष्ठावंत कार्यकर्ते मलाच नाही, असे कितीतरी निष्ठावंत कार्यकर्त्यांना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्यांनी
फसवणूक केली, थोडक्यात मध्ये फसवणूक केली. देतो 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 म्हणून शेवटपर्यंत विश्वासघात केला. त्याच्याबद्दल त्यांचा मी निषेध करतो. परत एकदा निषेध करतो मी. आज जर तुम्ही विचार केला असता, ह्या प्रभाग 25 मध्ये राष्ट्रवादी नसताना सुद्धा अजितदादांचे विचार मी मांडले इथं लोकांमध्ये. विचार मांडून अजितदादांची विचारधारा, त्यांचे काम करण्याची पद्धत इथपर्यंत मी इथे प्रत्येक नागरिकांमध्ये मी इथे त्यांच्या मनात घरात असं ठामपणे असं एक झाड लावल्यासारखं लावलेलं होतं मी. तर तुम्ही विश्वासघात केलाय, काय हरकत नाही करा. पण मी प्रहार संघटनेकडून, प्रहार जनशक्ती ह्या पक्षाकडून मी माझा एव्ही फॉर्म घेऊन आज मी फॉर्म भरलेला आहे, उमेदवारी माझा अर्ज भरलेला आहे. आता बघू तुमचे किती राष्ट्रवादीचे किती काय आहे, तुम्ही किती पळताय आणि ह्या भागात तुम्ही किती काम केलंय हे पण तुम्ही दाखवून द्यावं. मग इथं एंट्री करायचं ह्या माझ्या एवढ्या ह्या पट्ट्यामध्ये. तुमचं बोलणं, तुमचं गोड बोलून आहे ना, तुम्ही काट्याने गळा कापलात निष्ठावंत कार्यकर्त्यांचे. तुम्हाला जर जमत नसं द्यायचं, जमत नसं स्पष्ट सांगायचं, नाही ह्या वेळेस नाही, पुढच्या वेळेस बघू, असं तुम्ही स्पष्ट सांगितलं असं जर आम्ही ही आशा सोडली असती. शेवटपर्यंत तुम्ही आम्हाला म्हणजे विश्वासात घेऊन विश्वासघात केला, काय हरकत नाही घ्या. पण माझी तयारी इथून प्रभाग 25 मधून माझी तयारी मी लढणार आहे. हार जीत होणारच आहे, त्याबद्दल काय माझ्या मनात दुमत नाहीये. पण जर परमेश्वराने मला जर आशीर्वाद दिला, मला ह्या भागातल्या नागरिकांचा मला 100% आशीर्वाद आहे. आणि ह्या नागरिकांच्या ह्या भागातील, माझ्या पट्ट्यातील भागातील ह्याच नाही, माझ्या हत्तूर वस्तीला सुद्धा माझा वर्चस्व आहे. कुणी गाफील राहू नये ह्याच्याबद्दल. मुल्ला साहेब हत्तूर वस्तीपर्यंत पोहोचलेला नाही, पण मी 100% पोहोचलेला आहे तिथपर्यंत. जेवढा प्रभाग 25 आहे तिथपर्यंत मी पोहोचलेला माणूस आहे. तुम्ही मला ओळखण्यात जरा कमी पडलात, एवढं लक्षात घ्या. 16 तारखेला तुम्हाला माझा रिझल्ट काय आहे ते समजेल. हार जीत तर होणारच आहे. मी त्याच्यात मी असं म्हणत नाही की मी निवडून येणंच म्हणून, पण हार जीत होणार आहे. पण माझ्या ताकद, माझ्या बरोबर ह्या प्रभागातील नागरिक आहेत आणि नागरिक ठामपणे माझ्या पाठीशी आहेत. पक्ष नसला म्हणून मुल्ला साहेब घाबरू नका. तुम्ही कुठल्याही पक्षाकडनं उमेदवारी भरा, निवडून आणायचं आमची जबाबदारी आहे, अशी आम्हाला इथल्या नागरिकांनी, सर्व प्रभाग 25 मधल्या नागरिकांनी मला आश्वासन दिलंय. म्हणून मी प्रहार जनशक्ती पक्षाकडून मी ईव्ही फॉर्म घेऊन मी आज उमेदवारी अर्ज भरलेला आहे. आणि सगळ्यात पहिले अभिनंदन करतो मी आपल्या महाराष्ट्राचे आमदार, माजी मंत्री बच्चू कडू साहेब. तुम्ही एक निष्ठावंत कार्यकर्त्याला तुम्ही न्याय द्यायचा प्रयत्न केलाय, ईव्ही फॉर्म दिलाय. तुमचं हात जोडून विनंती आहे माझी की तुम्ही आपले जे ह्या सोलापूरमधील कार्यकर्ते जमीर भाई, अजित कुलकर्णी साहेब, हे सगळे माझ्या पाठीशी आहेत. तुम्ही पण पाठीशी आहेत. ह्यांचं प्रहारची काय ताकद आहे ते आपण प्रभाग 25 मधून प्रहारचं राष्ट्रवादीला आपण इथल्या जे येणारे उमेदवार आहेत त्यांना ते आपण ताकद दाखवू, असे मी आपल्याकडं हात जोडून विनंती करतो. आणि आपल्या प्रहार संघटना, प्रहार पक्षाचे जेवढे बी कार्यकर्ते आहेत सगळे आपल्या बरोबर आहेत. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली बच्चू साहेबांची विचारधारा, आतापर्यंत मी राष्ट्रवादीची विचारधारा मांडलेत का, तर निष्ठावंत कार्यकर्ता आणि प्रहारचं सुद्धा मी निष्ठावंत कार्यकर्ता राहणार आहे. आणि सोलापूर महानगरपालिकेमध्ये प्रभाग 25 मधून प्रहारचा झेंडा फडकल्याशिवाय मी शांत बसणार नाही, एवढं तुम्हाला मी आश्वासित करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.